नमस्कार. परमात्मा एक मानव धर्म परिवारमध्ये सर्व सेवकांच्या आणि सेवकिनीताईंच्या सर्वांच्या स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया सर्व सेवा परमेश्वर. महान त्यागी बाबा जमदेवजींनी परमेश्वराची कृपेची मानवाला परिचय करून दिल्यामुळे या मार्गाच्या अनेक उपासना झाल्या. त्यामुळे बाबांचे शिष्य मंडळी संख्याही वाढू लागली. बाबा त्यांना नेहमी उपदेश करीत असत. भेटीला येणाऱ्या शिष्यांकडून कसल्याही प्रकारची फी किंवा गुरुपूजा ते स्वीकारित नाहीत. बाबा निष्काम भावनेने जनसेवा करीत आहेत. त्यामुळे बाबांकडे येणाऱ्या शिष्यांची सारखी रीघ असते. 1964 सालची ही घटना आहे. बाबांना एकुलता एक मुलगा आहे. त्याचे नाव मनो उर्फ मनोही आहे. तो BA मेटलर्जी प्रथम वर्षात शिकत असताना ही गोष्ट आहे. बाबांकडे मार्गदर्शन करिता शिष्य मंडळी रोज सकाळपासून ते सतत येत असत. तसे बाबांचे घर लहानच होते. तेथे सर्व प्रकारची वेगवेगळी व्यवस्था करणे अशक्यच होते. त्यामुळे बाबा ज्या खोलीत सेवकांना मार्गदर्शन करीत असत त्याच खोलीत एका कोपऱ्यात मनो चे अभ्यासकरिता टेबल ठेवले होते. मनो रोज तिथेच अभ्यास करीत असे. बाबांचे सतत मार्गदर्शन, सेवकांची होणारी गर्दी यामुळे त्याचे लक्ष अभ्यासात लागत नव्हते. त्याच्या अभ्यासात दररोज काही ना काही अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे त्याची मन स्थिती बिघडत होती आणि तो नाराज होत होता. तो बाबांना सारखा म्हणायचा, बाबा, आपण मानवांना परमेश्वराबद्दल मार्गदर्शन करता, पण भगवान कुठे आहे? कोण आहे भगवान? परमेश्वर कोणीही नाही. आपण मार्गदर्शन करता ते सर्व व्यर्थ आहे. मानव हाच खरा कर्मकर्ता, उपभोक्ता आहे. सर्व काही मानवच करतो व तोच घडवतो. त्यामुळे मानव हा सर्व सेवा आहे. आपण उगीच या गरीब भोळ्या बाबड्या लोकांना फसवत आहात. तेव्हा बाबा त्याला समजवत होते की मानव फक्त कर्मकर्ता आहे आणि त्याचे फळ देणारा परमेश्वरच आहे. म्हणून परमेश्वर सर्व सेवा आहे. इतके समजवूनही तो समजत नव्हता आणि आपलेच तत्वज्ञान सांगत होता. बाबांनी खूप विचार केला, पण त्याला ते कधीही अपशब्दात बोलले नाहीत. उलट नेहमीच समजवत होते, तुझ्याकडून जेवढा अभ्यास होईल तेवढाच कर. माझा भगवंत तुला काहीच कमी पडू देणार नाही. माझ्या मार्गदर्शनापासून तुला कोणताही त्रास होणार नाही, खात्री देतो. भगवंताविषयी घरात एवढ्या घडामोडी घडून देखील त्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही हे बघून बाबांना दुःख होत होते. तरी ते समजपणा दाखवून शेवटी असा विचार करते की त्याचे विचार त्याच्याजवळ राहू द्या आणि आपण आपले कार्य सुरू ठेवावे. परंतु घरचे वातावरण बिघडू नये याचीही दक्षता ते घेत असत. त्यामुळे दोघांत कधीही अबोला निर्माण झाला नाही. भगवंताला काहीतरी घडवायचे होते म्हणून मनोच्या मनातील अहंकार नाहीसा करावायचा होता. म्हणून त्याने घडामोडी केल्या. त्याच्या मनात या मार्गाबद्दल तिरस्कार निर्माण केला व तो खूप वाढू लागला. एके दिवशी तो सायंकाळी 6 वाजता सिनेमा पाहून आला. जेवण करून नेहमीप्रमाणे रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून झोपला. त्याला झोपेत स्वप्न पडले. स्वप्नात त्याला दिसते की त्याचा विठ्ठल राऊत नावाचा मित्र भेटायला आला आहे. त्यावेळी तो अभ्यास करीत होता. त्याच वेळेस एक भजन मंडळी बाजूच्या गल्लीतून आले आणि समोरच्या असलेल्या हनुमानजीच्या देवाळ्यात गेले.
त्याच सुमारास बाबांच्या घरी मार्गदर्शनाकरिता 10 व 12 लोक आले आहेत. 2 मित्रांची चर्चा झाल्यावर त्याचा मित्र निघून गेला. त्यानंतर ते लोक मात्र बसूनच होते. बाबा भजन मंडळी बरोबर देवाळ्यात निघून गेले होते. तेव्हा स्वप्नातच तो आलेल्या त्या लोकांवर खूप रागावला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कशाला बसले आहात इथे? तुमचे येथे काहीच काम नाही. तुम्ही जा आपापल्या घरी. हे ऐकून त्यांचे डोळे चढले होते. स्वप्नात त्याला त्याची काकू सौ सुखूबाई श्री मारुतरावजी यांची पत्नी घरून येताना दिसली. ती त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाली, महादेव, तुझे डोळे लाल का दिसत आहेत? त्याचे वेळी महादेवने तिला विचारले, काकू, माझे बाबा कुठे आहेत? तेव्हा ती उत्तरली, अजूनही तुझे वडील बाहेरून घरी आलेत नाहीत. तेव्हा तो घरून बाहेर आला आणि अंगणात खाटेवर बसून वडिलांची वाट बघू लागला. हे सर्व त्याला स्वप्नात दिसले. तेवढ्यात त्याला जाग आला. त्याच्या अंगात 104 डिग्री ताप होता. तो उठून पाणी प्यायला आणि विचार करू लागला की मी सिनेमा पाहून आलो तेव्हा चांगला ठणठणीत होतो आणि आता एकाएकी असे का घडले, असा विचार करीत तो पाणी पिऊन परत झोपला. पुन्हा स्वप्नचक्र सुरू झाले. कारण परमेश्वराला त्याला काहीतरी शिकवायचे होते. त्याला स्वप्नात असे दिसले की तो खाटेवर बसला असून भजन मंडळी भजन आपटून समोरच्या देवाळ्यात बाहेर पडून आपापल्या घरी निघून गेली. परंतु बाबा घरी आले नाहीत. स्वप्नातच त्याला बरे वाटत नव्हते. तो हळूहळू देवाळ्यासमोर गेला. देवाळ्यात जाताना रस्त्यातच त्याची प्रकृती खूपच खराब झाली. त्यामुळे त्याला चालणेही कठीण झाले. तरी तो मोठ्या हिमतीने व कष्टाने कसातरी देवाळ्यात गेला. हनुमानजीच्या मूर्तीसमोर उभा राहून तो खूप रडू लागला. त्याचे रडणे थांबेना. रडता रडता तो म्हणू लागला, बाबा हनुमानजी, माझा त्रास दूर करा. तेवढ्यात त्याचे बाबाही तिथे आले आणि त्यांच्या पाठीवर थापटून म्हणाले, महादेव, तू घरी जा, तुला काहीच होत नाही. आणि देवाळ्यातच त्याचे स्वप्न भंग झाले. तेव्हा त्याच्या अंगात ताप नव्हता. त्याला बरेही वाटत होते. प्रकृती पूर्वीसारखीच वाटत होती. हा काय चमत्कार असावा, असा स्वतःशीच विचार करून तो पुन्हा झोपला. तो नेहमीप्रमाणे सकाळी झोपून उठून त्यावेळेस त्याला थोडा ताप होता. प्रतिविधी उरकून चहा घेताना त्याच्या बाबांनी वरीलप्रमाणे स्वप्नाची संपूर्ण हकीकत सांगितली. ताप आल्यासारखा वाटते असेही त्यांनी सांगितले. तेव्हा बाबांनी त्याला डॉक्टर झोडेकडे जाऊन औषधी घ्यायला सांगितले. तो डॉक्टरांकडे जाऊन आला. त्याने औषधी घेतली आणि त्याचे बाबांच्या सल्ल्यानुसार घरीच आराम केला. त्या दिवशी तो बाहेर गेला नाही. त्या दिवसापासून त्याच्या मनात परमेश्वराबद्दल भक्ती निर्माण झाली आणि परमेश्वर ही काहीतरी अलौकिक शक्ती असून मानव सर्वसेवा नाहीतर परमेश्वरच सर्वसेवा आहे हे ते मानू लागले. बघा सेवकांना, अशा प्रकारचे तो आपला होता थोडक्यात व्हिडिओ. सर्वसेवा परमेश्वर म्हणजे आपण जसं कोणाबद्दल काही सोचतो, कोणी काय सांगत आहे तसं नसतो. भगवंताला कोणती ना कोणती परीक्षा घ्यायचं लागते. त्याला ते घेत राहतात. आपल्याला कुठे ना कुठे अडथळा निर्माण करतात, पण आपण हार मानू नये. अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नमस्कार.